यात एक सविस्तर बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। मतीन पटेल प्रकरणानंतर आता एमआयएमचा आणखी एक नगरसेवक गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलाय। एमआयएमचे नगरसेवक मेराज खान जलील खान यांच्यावर निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक केली असून आणखी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित मुलगा हा स्वतःचा नसून भावाचा मुलगा असल्याचे दाखवण्यासाठी शाळेतून बनावट बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा देखील आरोप आहे। याबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अविनाश कानडे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश जी, काय सांगाल, काय अपडेट आहे याबद्दलची? छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर एमआयएमच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यामुळं मात्र आता दुसरा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकावर देखील गुन्हा दाखल झालाय, अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या नगरसेवकाने निवडणूक बनावट कागदपत्राच्या आधारित लढवली असं म्हणता येईल, कारण त्याला तिसरं अपत्य होतं, मात्र ते अपत्य लपवण्याचा प्रयत्न या नगरसेवकाकडून करण्यात आलाय। विशेष म्हणजे या नगरसेवकाने आपल्या भावाचा तो मुलगा असल्याचं दाखवलंय आणि ज्यावेळेस हा मुलगा एका भांडणामध्ये पोलिसांना सापडला, सिटी चौक पोलिसांना, त्या पोलिसांनी त्याचं नाव त्याला विचारलं, त्यावेळेस त्यांनी अहमद मिनाज खान असं सांगितलं। पण ज्यावेळेस पोलिसांना या संपूर्ण प्रकाराचा संशय आला, त्यावेळेस पोलिसांनी त्याचं बोनाफाईड मागवून घेतलं। त्यावर देखील तो मुलगा भावाच्याच नाव लावत होता असं निदर्शनास आलं, मात्र ते बोनाफाईड कुठेतरी संशयास्पद होतं। त्यामुळे पोलिसांनी अजून पहिलीचा निर्गम उतारा मागवला। ज्यावेळेस हा पहिलीचा निर्गम उतारा मागवण्यात आला, त्यावेळेस पोलिसांचं लक्षात आलं की हा मुलगा जो आहे ते मेराज खानचा आहे। मेराज जलील खान हा एमआयएमचा नगरसेवक आहे आणि त्याचा हा तिसरा अपत्य असल्याचं समजलं। त्यामुळेच पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। शासनाची फसवणूक केली, निवडणूक चुकीच्या मार्गाने लढवली आणि निवडून आल्याच्या नंतर शासनाचा भत्ता घेतला, शासनाच्या सुविधा घेतल्या, त्या प्रकरणी हा गुन्हा आता दाखल करण्यात आलाय। आणि ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा बोनाफाईड बनावट दिलं होतं, त्या मुख्याध्यापकाला देखील ताब्यात घेण्यात आलं, त्याला देखील अटक करण्यात आली। त्यामुळे एकूणच आपण म्हणावं लागेल मतीन पटेल नंतर आता पुन्हा दुसऱ्या एका नगरसेवकाला अरेस्ट झाले। त्यामुळे एमआयएमच्या अडचणी छत्रपती संभाजीनगरमध्ये होताना पाहायला मिळतंय। अजूनही काही नगरसेवकांनी अशाच प्रकारे काही केलंय का याचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत। त्यामुळे एकूणच अजून 5 जणांवरती या संपूर्ण प्रकरणात तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यात